नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांना भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। भरपूर या योजनेमध्ये फ्रॉडसुद्धा झालेला आहे आणि तुम्हाला माहीतच असेल जी घटना झाली, एकाच व्यक्तीने आपल्या पत्नीचे जे आहे ते जवळपास 30 फॉर्म भरलेले होते आणि 27 फॉर्म त्यांचे अप्रूव्ह झाले होते आणि 27 फॉर्मचे पैसे एकाच व्यक्तीच्या खात्यामध्ये झालेले होते। गाजलेली घटना आहे आणि भरपूर काही असे फ्रॉड या योजनेमध्ये झालेले आहेत। त्याच्यातच आता मित्रांनो, ज्या लाडक्या बहीण आहेत त्या लाडक्या बहिणीकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील का आणि कोणाला पैसे परत करावे लागणार आहे आणि का करावे लागणार आहे आणि कोणत्या महिलेकडून हे पैसे परत घेतले जाणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन आता आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायची आहे। ठीक आहे, तर काय सांगता, या लाडक्या बहिणीकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील, कोणाला पैसे परत करावे लागणार आहे आणि का करावे लागणार आहे, तर फार महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। बघा, तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजना याची पार्श्वभूमी जी होती की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना होती। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आहे ती योजना सुरू करण्यात आलेली होती। ठीक आहे, तर मित्रांनो, जी योजना आहे त्या योजनेचा लाभ भरपूर महिलांनी घेतलेला सुद्धा आहे आणि आतासुद्धा महिला घेत आहे। ठीक आहे, ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। ठीक आहे, मध्य प्रदेश सरकारने जी योजना आहे ती अगोदर सुरू केलेली होती, लाडली बहीण या योजनेचं नाव होतं आणि आता त्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुद्धा सुरू केलेली आहे। म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात जो आहे तो 12,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील आणि 2.5 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे। ठीक आहे, याची पात्रता आपण जाणलेली होती, कशा प्रकारची या योजनेची पात्रता होती। तरी देखील जे अपात्र उमेदवार असेल त्या अपात्र उमेदवारांनी सुद्धा या योजनेमध्ये जे आहे ते अर्ज केले आणि त्यांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत। ठीक आहे, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल आणि बाकीच्या योजनेचा जर सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर या योजनेला तुम्ही पात्र नव्हता त्यांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत। ज्या महिला नोकरीवर आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळालेले, ज्या पेन्शन घेतात त्यांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांचे पती किंवा आणखी फॅमिली मेंबर ड्युटीवर असेल, गव्हर्नमेंट जॉबवर असेल त्यांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत। तर भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत। तर आता पैसे जे परत घेतले जाणार आहेत ते कोणाकडून पैसे परत घेतले जाणार आहे आणि कशा प्रकारे पैसे परत घेतले जाणार आहे ते आपल्याला इथून बघायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या महिला आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत। ठीक आहे, तर महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे। ठीक आहे, याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, अशी याची पात्रता होती, विवाहित असो, विधवा असो, घटस्फोटित असो किंवा परित्यक्त्या असो, तर यांना सगळ्यांना हा जो लाभ मिळणार होता। परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिलाला देखील याचा लाभ मिळणार होता। ठीक आहे, तर हे सगळे गोष्ट झाली मित्रांनो। तर यासाठी 1 जुलैपासून जे आहे ते अर्ज भरले जात होते आणि 30 सप्टेंबर 2024पर्यंत अर्ज सादर करता येत होते, सगळी बाब झाली। याच्यानंतर महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आणि ज्यांचे या कालावधीत अर्ज मंजूर झाले आहेत अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे 3000 रुपये एकत्र द्यायचे शिंदे सरकारकडून देण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचे पैसे हप्ते आता महिलांच्या खात्यात आलेले आहे। 3000 रुपये दोन्ही हप्त्याचे सोबत आलेले आहे। तर अशातच आता या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट म्हणजे मिळालेली माहिती अशी आहे की या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतला आहे अशा महिलांकडून आता येणाऱ्या काळात जे आहे ते योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे, योजनेच्या पैशाची वसुली केली जाणार आहे। आता अपात्र महिला म्हणजे काय, तर अपात्र महिला म्हणजे ज्या अटी दिलेल्या त्या अटीची पूर्तता न करणाऱ्या महिला। ठीक आहे, याच्यामध्ये मग तुमच्या कुटुंबातील उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखाच्या वर असणाऱ्या महिला आहेत किंवा तुम्ही पेन्शनधारक असाल त्या महिला आहेत किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल त्या महिला आहेत आणि सोबतच मित्रांनो, ज्यांचे पती देखील ड्युटीवर आहे परंतु त्या महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलासुद्धा अपात्र गटात येतात। तर अशा भरपूर काही टर्म अँड कंडिशन आहे। ज्या महिलांना आधीच संजय गांधी निराधार योजनेसारखी म्हणजे संजय गांधी निराधार योजना जी आहे त्या संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे आणि अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा
देखील लाभ घेतलेला असेल तर अशा महिलांकडून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते परत घेतले जाणार आहे. ठीक आहे. संजय गांधी निराधार योजना काय आहे तुम्हाला माहीतच आहे. तर संजय गांधी निराधार योजनेतून तुम्ही अगोदरच लाभ घेत असाल आणि परत जो लाभ आहे तुम्ही या लाडकी बहीण योजनेतून सुद्धा घेतला असाल तर तुम्हाला जे पैसे आहे ते परत करावे लागणार आहे. आता प्रश्न असा आहे मित्रांनो, जे पैसे परत करावे लागणार ते व्याजासोबत करावे लागणार आहे की तुम्हाला जेवढे पैसे आले तेवढेच परत करावे लागणार आहे, जेवढे हप्ते तुम्हाला आले तेवढेच परत करावे लागणार आहे. तर याच्या संदर्भात मित्रांनो गव्हर्नमेंटकडून एक तुम्हाला नोटीस येईल, मेल येईल किंवा मेसेज येईल, काही पण येऊ शकते पैसे परत करण्याच्या संदर्भात. आणि पैसे कुठे परत करायचे हे सुद्धा तुम्हाला मेसेजच्याद्वारे कळवलं जाईल किंवा मेलच्याद्वारे कळवलं जाईल. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे आहे व्याज वगैरे काही या पैशावर घेतलं जात नाही. जे योजनेचे पैसे असतात तुम्हाला जेवढी रक्कम गव्हर्नमेंटने दिली तेवढी रक्कम गव्हर्नमेंटला जर नोटीस आला तुम्हाला तर परत करावी लागतं. ठीक आहे. एकंदरीत सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. खरं तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून आधीच आर्थिक सहाय्य मिळाले असेल अशा महिला यासाठी अपात्र ठरलेल्या होत्या. ठीक आहे. एकंदरीत सरकारी योजनेचा दुहेरी लाभ म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. एकाच सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे. दुहेरी लाभ म्हणजे तुम्ही त्या संजय गांधीच्या योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे, लाडके बहिणीचा सुद्धा लाभ घेतलेला आहात, म्हणजे तुम्ही दुहेरी लाभामध्ये आले. ठीक आहे. जर जे दुहेरी लाभ घेत असेल त्याच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो पण अशाच अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये समोर आले आहेत. तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, मी 30 फॉर्मला तुम्हाला प्रकरण सांगितलं. परत काही अपात्र महिलांसुद्धा आहे त्यांनीसुद्धा अप्लाय केलेलं आहे. सोबतच एक घटना होती की एका पुरुषाने जे साडी वगैरे घालून फोटो काढून जे आहे मित्रांनो त्यांनीसुद्धा लाडक्या बहिणीच्या नावाखाली फेक ID करून जे आहे ते फेक फॉर्म भरून पैसे उधळलेले आहेत. तर अशा भरपूर काही केसेस या योजनेमध्ये आहेत, कारण की व्हेरीफाय जे आहे ते पूर्णपणे करण्यात आलेलं नाही. व्हेरीफाय न केल्यामुळे जे आहे ते हे सगळे तंट उद्भवलेले आहेत. व्हेरीफाय जे केलेले नसल्यामुळे म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला त्यांना सगळ्यांना जवळपास फॉर्म अप्रूव्ह करून पैसे टाकण्यात आले. ठीक आहे. पण अशाच अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये समोर आले आहेत. त्यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत. दुसरीकडे काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकाच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नसल्यामुळे रक्कम कपात करण्यात आली आहे. ठीक आहे. तर आता मिनिमम बॅलन्स म्हणजे काय, तर भरपूर ज्या महिला आहेत मित्रांनो त्यांनी जे आहे ते जनधन खातं उघडलेलं होतं, त्याच्यानंतर आणखी 1 किंवा 2 खाते त्यांचे असू शकतात. तर त्या खात्यामध्ये पुण्या बँकमध्ये जे आहे ते ग्रामीण भागात तुमची बँक असेल तिथं 1000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. 1000 ते 500 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. परंतु तो बॅलन्स जर मेंटेन केला नाही तर तुमची जे रिकव्हरी होते मित्रांनो म्हणजे वर्षाकाठी 135 रुपये 140 रुपये ते 160 रुपयापर्यंत बँकेनुसार जी रिकव्हरी केली जाते. जर तुमच्या खात्यात बॅलन्स नसेल तर मग तो तुमच्या खात्यातून बॅलन्स एका वेळेसच जे आहे ते मायनस केला जातो मित्रांनो. तर प्रत्येक बँकेची जी आहे ते पॉलिसी वेगवेगळी आहे. तर जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले तसेच जे आहे ते बँकेने त्यांची रिकव्हरी करणे सुरू केले आहे. भरपूर महिलांचे जे पैसे आहे ते काटण्याचं काम बँकेने केलेलं आहे. याच्या संदर्भात मित्रांनो तसेच काही प्रकरणामध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही रक्कम वळवण्यात आली आहे. म्हणजे काही कर्ज तुमचे थकीत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही रक्कम बँकेकडून काढण्यात आलेली आहे. म्हणजे या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात काही लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळू शकलेला नाही. कारण मित्रांनो कर्जाचे हप्ते पैसे आल्यानंतर काढून घेतले, मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली पैसे काढून घेतले. तर लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी सूचना जे आहे ते बाल विकास मंत्रालयाने दिलेली होती. तरी पण जे आहे ते काही बँकांनी कटोती जी आहे ते सुरूच ठेवलेली आहे. जरी बाल विकास मंत्रालयाने जी माहिती दिलेली आहे तरी ती सूचना दिलेली आहे तरी बँक जे आहे ते कपात करतच आहे. सर्व बँकांना याबाबतची सूचना मिळाली आहे पण तरी अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच आहे आणि अशा तक्रारी राज्यातून अनेक ठिकाणी येत आहे. ठीक आहे. आता सर्व बँकांना याबाबतची सूचना मिळालेली आहे पण तरी अनेक ठिकाणी ज्या पैसे कापणे सुरूच असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या त्रासलेलं आहे आणि त्यांनी जे आहे त्रासून एक प्रकारचे कंप्लेंट केलेली आहे. तर त्या वेगवेगळ्या कंप्लेंट ज्या आहेत त्या येत आहे. यावर उपाय म्हणून आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून थेट RBIला पत्र पाठवले जाणार आहे आणि आता थेट RBIकडे ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे परत करावे अशी विनंती केली जाणार आहे. ठीक आहे. तर RBIकडे आता थेट जे आहे ते पत्र विभागाकडून पाठवले जाणार आहे आणि ज्या महिलांचे पैसे मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली किंवा थकलेल्या हप्त्याच्या नावाखाली कर्जाच्या थकलेल्या हप्त्याच्या नावाखाली काढून घेतलेले असेल त्या सगळ्या महिलांचे पैसे जे आहे ते बँकांना परत करावे. बँकेने
त्यांना परत करावे याच्याकरिता जे आहे मित्रांनो महिला व बालविकास मंत्रालय आणि विभाग यांनी जे आहे ते RBIला पत्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. आता ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांचे पैसे ज्या पात्र असून आणि पैसे आलेले नसेल त्यांनासुद्धा पैसे लवकरात लवकर येणार आहे. ठीक आहे. भरपूर लोकांचे मेसेज होते, भरपूर महिलांचे मेसेज होते की सर आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाही, तर लवकरात लवकर तुमचे पैसेसुद्धा जमा होणार आहे. परंतु ज्या अपात्र महिला असेल त्यांच्याकडून जे आहे ते पैसे काढून घेतले जाईल का, आता हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत मित्रांनो अशीच माहिती पुरवण्याचे काम आम्ही नेहमीप्रमाणे करत असतो. जी अपडेट माहिती असेल ते पुरवण्याचे काम तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे करत असतो. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.